मित्रांनो, आता आपण टेबल क्रमांक 10 वर या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी बाजऱ्यांच्या पिठापासून विविध प्रकारचे डिशेस या ठिकाणी बनवलेले आहेत। राजगिराचा लाडू वगैरे इथे बघायला मिळतोय। ज्वारीचे आप्पे आहेत। चामोर्शी पंचायत समिती चामोर्शीच्या ज्या भगिनींनी या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला, तर आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत। नवघडे मॅम, ओके, प्रीती नवघडे मॅम आपल्याशी आता थेट संवाद साधणार आहेत। नमस्कार, मी प्रीती नवघडे, पंचायत समिती चामोर्शी। आज इथे पाककला स्पर्धा आयोजित केलेली आहे। या पाककले स्पर्धेचा विषय आहे मिलेटनी परिपूर्ण अशी पौष्टिक थाळी। आपल्या सर्वांना माहित आहे की मिलेट ही सर्व धान्यामध्ये श्री धान्य म्हणून त्याला ओळखले जाते। कारण की जरी ते छोटंसं असलं, मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी त्या मिलेटची व्याख्या आहे। संयुक्त राष्ट्र ने 2023 हे राष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून घोषित केलेले आहे। आधीच्या काळामध्ये मिलेट सर्रास घरोघरी वापरण्यात येत होते, पण छोटे आणि मोठे असे दोन प्रकारचे मिलेट्स असतात। मोठ्या मिलेटमध्ये ज्वारी, बाजरी आणि छोट्या मिलेटमध्ये राडा, नाचणी, भगर, वरी यांचा समावेश असतो। मी आज मिलेटने परिपूर्ण अशी बाहुबली थाळी इथे सादर केलेली आहे। मिलेटची बाहुबली थाळी यामध्ये आहे ज्वारीचा उत्तप्पा, ज्वारीची आंबोळी आणि नाचणीचे थालीपीठ, ह्यासोबत ही चटणी आणि आपण दही पण घेऊ शकतो। त्यानंतर वरईचे लाह्या, ज्या छोट्या मुलांसाठी खूप पौष्टिक असतात। त्यानंतर इथे आहे बाजरीची तिखट पुरी, ज्वारीचे अप्पे, कुटकी म्हणजे वरई भाजून त्याला आपण कुटकी बनवतो, त्याचे हे राजगिऱ्याचे लाडू। इथे मी नाचणीचे लाडू बनवले आहेत गुळ टाकून, छोटस हे। त्यानंतर ज्वारीच्या लाह्या ह्या मी घरी बनवलेल्या आहेत। वरईचा भात, आपण नेहमी उपवासाच्या वेळेस वरईचा भात खातो, पण असाही वरईचा भात खूप पौष्टिक आहे, पचायला हलका आहे आणि यामुळे पचन शक्ती सुधारते। त्यानंतर आहे हा बाजरीचा पुलाव। त्यानंतर हे आहेत ज्वारीचे कुटके, राजगिऱ्याची खीर। आपल्या सर्वांना माहित आहे भारतामध्ये सहसा 5 प्रकारचे मिलेट्स उपलब्ध असतात। त्यामध्ये आहे ज्वारी, नाचणी, बाजरी, भगर, वरई आणि राजगिरा। ही जी मिलेट्स आहे ते ग्लुटन फ्री असल्यामुळे त्यांचा शरीराला खूप सारे उपयोग होतो। त्यामध्ये या ना सर, या इकडे या ना, तुम्ही टेस्ट करू शकता तोपर्यंत या। नाही वेळ नाही आहे। आमचे व्हिडिओ सागर पाटील सर, हो सर, मी आपल्या इथे मिलेटची बाहुबली थाळी बनवली आहे सर। घरोघरी नेहमी वापरल्या जात होते, पण कालांतराने कष्टाची कामे कमी झाली। भरड धान्य म्हणजे काही धान्य भरडून त्यापासून आपण हे मिलेट बनवत होतो, पण आता लोकांच्या जागरूकतेमुळे गरिबाचे हे मिलेट्स श्रीमंताची डाएट झाली आहे। चला तर मिलेटचा आपल्या जीवनात समावेश करूया आणि आरोग्य सुदृढ बनवूया। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।